जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. मित्रमैत्रिणींनो, एक पोस्ट मला मिळालेली आहे. आमच्या एका ग्रुपवर उपासात्मक पद्धतीने आमच्या एका ग्रुप सदस्याने शेअर केली होती. हे एका मोठ्या हॉस्पिटलच्या एक्स CEO ने फॉरवर्ड केली असं या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. त्यांचं नाव मी घेत नाही, कारण काही कारण नाही. कदाचित त्यांनी स्वतः केलं पण नसेल, त्यांच्या नावाने पाठवली असेल कुठल्या तरी अंधभक्ताने. हे मोदींना खुलं पत्र आहे आणि याच्यामध्ये मोदींना बहुमत मिळालं नाही आणि त्याच्यामुळे जी नाचक्की उडवली आणि अंधभक्तांमध्ये जी शोककळा पसरली, याच्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत अंधभक्तांनी. म्हणजे अंधभक्त जे लोक आहेत, मग ते शिकलेले सुद्धा, अगदी NRI मध्ये तर जास्त अंधभक्त आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, ते दाखवत नाहीत परंतु ते जास्त अंधभक्त आहेत आणि भारतातही आहेत. आणि प्रशासनामध्ये एज्युकेटेड जो क्लास आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे अंधभक्त लोक आहेत आणि त्यांचा म्हणजे ते शिकलेत परंतु त्यांना विवेक कसा डेव्हलप झाला नाही. रॅशनल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग नावाचे जे भाग असतात की जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये बऱ्याचशा सिस्टम्समध्ये सुरुवातीपासून पहिल्या इयरपासून असतात. घरातसुद्धा त्यांना ते सांगितलं जातं. आणि हे क्रिटिकल थिंकिंग मुळात हे आपल्या भारताची देण आहे जगाला. हे भगवान बुद्धाच्या लिटरेचरमध्ये कलाम सुत्तामध्ये क्रिटिकल थिंकिंग जे आहे तो प्रकार दिलेला आहे. 360 डिग्री अवलोकन करायचं, मल्टिपल अँगल्सने एखाद्या विषयाकडे बघायचं आणि मगच मत मांडायचं. पण ते आपल्या आता पुढे मग सिस्टम सगळ्या रिप्लेस झाल्या आणि सायंटिफिक ॲटिट्यूड होता तो रिप्लेस झाला. अंधश्रद्धा, कर्मकांड, वर्णवाद याच्यामध्ये गेला आणि आपण एक दैववादी झालो, वर्णवादी झालो आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणून RSS सत्तेत आलेली आहे. आणि त्यांचे जे अंधभक्त आहेत, जे आपलं एक क्लास असतो त्यांच्या एज्युकेटेड अंधभक्तांचा, ते एक विशिष्ट समाजाचे, जातीवर्णाचे लोक असतात. हे त्यांच्यातनं ह्या गोष्टी शेअर होतात. तर त्यांची जी व्यथा आहे ती त्यांनी कशी मांडली आहे हे तुमच्यासाठी वाचून दाखवतो. हे माझं मत नाही आहे, पण त्या पोस्टमध्ये शेवटी त्यांनी लिहिलं आहे की निम्मे लोक एवढे दळभद्री आहेत की ते शेअर देखील करणार नाहीत ही पोस्ट. म्हणून मी म्हटलं चला आपण शेअर करून टाकूयात त्यांच्यासाठी. तर मी व्हिडिओज करून टाकतो. त्यांनी लिहिलं आहे, आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी, आणि नमस्कार केलेला आहे. त्या नमस्कारचं ते सिम्बॉल असतं ना, ते केलेलं आहे. आमची लायकी नाही तुमच्यासारखा चांगला पंतप्रधान पाहण्याची. देशातील बहुसंख्य लोकांना तुमच्या कामाची कदर नाही. तुम्ही 16 तास काम करता. आता बघा, हे म्हणजे 10 वर्षाच्या एवढ्या अनुभवानंतर सुद्धा मोदीजी 16 तास काम करतात असं हे म्हणतात. मोदीजी भाजपचा प्रचार, स्वतःचा प्रचार, कपडे बदलणे, मेकअप करणे, इकडे तिकडे फिरणे, झेंडे देणे, ट्रेनचे उद्घाटन करणे, हे काम असतं का प्रधानमंत्र्याचं? पण तरीसुद्धा हे एज्युकेटेड अंधभक्त असून सुद्धा अशा प्रकारच्या पोस्ट तयार करतात आणि शेअर करतात. विशेष म्हणजे रात्री विमान प्रवास करून दुसऱ्या देशांना दिवसा भेट देऊन वेळ वाचवता. आता दिस इज द मोस्ट लॉजिकल थिंग. हे मी पण करतो, रात्रीचे विमानाचे प्रवास करतो. विमान माझ्या कंट्रोलमध्ये नसतं तरी मी रात्रीचे प्रवास करतो, जेणेकरून माझी प्रवासामध्ये झोप होईल आणि दिवस वाचेल. आता प्राईम मिनिस्टर लेवलचा माणूस जर हे करत असेल, स्वतःच्या 8,500 कोटीच्या विमानामध्ये मस्त बेडमध्ये झोपत असतील ते, तर त्याच्यात त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? आणि ह्याच्यात एवढं विशेष का वाटतं या लोकांना? मोदीजी पूजा अर्चा, गंगेच्या पाण्यामध्ये हे करणे, ह्या गोष्टींमध्ये तासनतास घालून देतात. जिम कॉर्बेटमध्ये अख्खा दिवस मोदीजींनी शूटिंगमध्ये घालवला होता, जेव्हा 40 जवान पुलवामामध्ये मारले गेले होते तेव्हा. लक्षात घ्या, एवढा टाइमपास मोदीजी करतात आणि तुम्ही प्रवासाचं काय घेऊन बसलेत? पण तुमच्या या बलिदानाची स्तुती हे भित्रे आणि मनोरुग्ण लोक कधीच करणार नाहीत. हे बलिदान आहे मोदींचं, रात्रीचा प्रवास करणे. हे लोक 60 वर्ष एका कुटुंबाकडे देश सोपवतात. बघा, म्हणजे गांधींवर आले, गांधीजींच्या फॅमिलीवर. ह्यांचा जो एकतर्फी मारा असतो तो गांधी फॅमिलीला टार्गेट करा, महात्मा गांधींना टार्गेट करा, पंडित नेहरूंना टार्गेट करा, काँग्रेसला टार्गेट करा, आरक्षणाच्या विरोधात बोला. अशा पद्धतीचं हे लोकांना अट्रॅक्ट करतात. पण तुम्हाला 5 वर्ष शांततेने काम करू देणार नाहीत. बघा आता केवढा मोठा अंधश्रद्धा आहे यांची. प्रत्येक मुद्द्यामध्ये खरं म्हणजे अंधश्रद्धा आहे. मोदीजींनी इतरांना कोणालाच काम करू दिलं नाही. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स लावले, RSSचे लोक बसवले, लॅटरल एंट्रीतून लोक बसवले. कोणत्या मंत्र्याला, नितीन गडकरी सोडलं तर एका मंत्र्याला सुद्धा त्यांनी काम करू दिलं नाही. नोटबंदी अरुण जेटलींना माहीत नव्हती नोटबंदी होणार आहे आज म्हणून, अर्थमंत्री असून सुद्धा.
असे नरेंद्र मोदी आहेत. आणि ते हे म्हणतं की तुम्हाला 5 वर्ष काम करू दिलं नाही. हा देश खोटी देशभक्ती, पैसा, प्रसिद्धी आणि आळशी वृत्ती असलेल्या लोकांचा आहे. आता याच्यावर काय म्हणणार आपण? यांची अशी अपेक्षा आहे की या देशाने आम्हाला सगळं दिलं पाहिजे. का नाही दिलं पाहिजे देशाने? कारण आपण देशासाठी काम करतो, देशामध्ये राहतो, तर देशाने दिलं पाहिजे. आपण देशाला देतो, देश आपल्याला देतो. पण हे देशासाठी काहीच करणार नाहीत. हे कोणावर आता त्याने केलंय लक्षात घ्या, की ज्यांना वेगवेगळ्या स्कीम्समधून पैसा दिला जातोय, निधी दिला जातोय, यांच्यावर आता हा मारा आहे. मला पाणी 24 तास पाहिजे, पण मी एक वृक्ष लावणार नाही. आणि मोदीजी वेगवेगळ्या खादानी, डोंगर, दऱ्या लोकांना देत आहेत आणि तिथे वृक्षांची कत्तल केली जाते. मुंबईत बघा, आरे डेअरीच्या वृक्षांची कत्तल कोण करतंय? तर हे लॉजिक भक्तांना, अंधभक्तांना कळत नाही. आणि ते काम तुम्हीच केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे. यांना 4 माणसांचं कुटुंब चालवता येत नाही. मोदी किती माणसांचं कुटुंब चालवत आहेत? साधं लॉजिक नाही अंधभक्तांना. पण देश कसा चालवायचा हे तुम्हाला बरोबर ते सांगतील ऑब्व्हियसली. कारण मोदी जर निवडून येत असतील लोकशाही पद्धतीने आणि ते काही चुकत असतील तर आपला हक्क आहे. लोकांचं राज्य आहे, मोदींचं राज्य नाही आहे. ही काय RSSची प्रॉपर्टी नाही आहे देश, किंवा BJPची किंवा मोदींची. ही गोतावळ नव्हे, भूतावळ तुमचा बदला घ्यायला बघते आहे. आता हे जरा अतिशयोक्ती झाली. जसा काय तुम्ही प्रधानमंत्री बनवून जगातला मोठा गुन्हा केलाय, यांना घरवापसी नको, धर्मपरिवर्तन बंदी कायदा नको. म्हणजे हे आले परत हिंदुत्वावर आले. आणि हे हिंदुत्व नाही आहे मित्रांनो, हा ब्राह्मणवाद आहे. लक्षात घ्या, हिंदुत्ववाद हा ब्राह्मणवाद आहे. याच्यामध्ये हिंदूंचं भलं नाही. 90% हिंदूंना याचा काहीही फायदा होत नाही, इन्क्लुडिंग महिला आणि गरीब सवर्ण. यांना देखील त्याचा फायदा होत नाही या हिंदुत्वाचा. दादरी कांड यांची रांग लागली, पण देशासाठी बलिदान देणाऱ्या संतोष महाडिककडे कोणीच आलं नाही. मग तुम्ही का नाही गेले बाबा? तुम्ही जा ना, रांगा लावा ना. गोवा हत्याबंदी कायदा असताना उघडपणे गोमांसाच्या पार्ट्या होतात, याला कोण जबाबदार आहे? जर गोव्यामध्ये, आसाममध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये, केरळामध्ये भाजपच प्रॉमिस करते की आम्ही बीफ तुम्हाला उपलब्ध करून देऊ म्हणून, लडाखमध्ये कोण याला जबाबदार आहे? अतिरेक्याच्या फाशीला विरोध करणाऱ्या देशद्रोही कन्हैयाला खरे बलिदान विसरून समर्थन केले जाते. आता हा कम्प्लीट पॉलिटिकल इश्यू BJPने केला होता. तुमच्या नावाचा उल्लेख करून तुमचा अपमान करतात. आता मोदीजी एवढे फनी वागतात. एक दिवस म्हणतात की ज्यादा बच्चे पैदा करणे वाले, दुसऱ्या दिवशी म्हणतात की मी हे फक्त गरीब हिंदूंना बोललो, मुसलमानांना बोललोच नाही. तर जोक होणारच मोदींवर. असहिष्णुता म्हणून पुरस्कार परत करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना तुमच्या पॉलिसी पटत नाहीत, ते पुरस्कार परत करतायत. तुम्हाला का त्याचं वाईट वाटतं? पण निर्भया हत्याकांड, 26/11 स्फोट यासारखे प्रसंग दिसत नाहीत. अहो, 26/11 RSSचाच हात आहे असं ते मुश्रीफ साहेब सांगतायत, माजी पोलीस अधिकारी. आणि त्याच्यावरून त्या उज्ज्वल निकमला टार्गेट केलं इलेक्शनमध्ये. उज्ज्वल निकम इलेक्शन हारला वर्षा गायकवाडांच्या विरोधात मुंबईमध्ये. आणि निर्भया हत्याकांड हे काय म्हणजे आमच्यासारख्या सेक्युलर लोकांनी नव्हतं केलेलं. याच्यामध्ये जो पीडित आहे त्याच्या फॅमिलीला राहुल गांधीने सपोर्ट केलेला आहे. लक्षात घ्या, त्या महिलेसाठी सोनिया गांधी यांनी त्यावेळेला पुढाकार घेऊन तिची ट्रीटमेंट वगैरे सगळी केली होती. ते काय काँग्रेसने घडवून आणलं नव्हतं, ते त्यावेळेला त्या नराधमांनी घडवून आणलं होतं. तर त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कोणाला हे नाही देत आहेत. मणिपूरचा हत्याकांड हे काय मोदींना त्याचा दोष देणार आहे का, की मोदी घडवत आहेत असं म्हणणार का तुम्ही? निर्भयामध्ये जर काँग्रेस असेल तर. आता जनताच अशी आहे तर त्याचं प्रतिनिधित्व करणार कसे? म्हणजे जनतेची लायकी नाही. मोदी खूप महान आहेत, तुम्ही देशासाठी एवढं काम करता आणि तेच लोक तुम्हाला देशभक्ती शिकवतात. महाआश्चर्यम. शिकवणारच. मोदी जर अदानी अंबानीला देश विकत असतील, चीनच्या सगळ्या गोष्टींवर गप्प बसत असतील, पाकिस्तानमध्ये बिर्याणी खात जात असतील, तर आम्ही शिकवणारच देशभक्ती त्यांना. त्यांची अपेक्षा असते की माझ्या घरासमोरचा कचरा मनपाने उचलावा. सत्य परिस्थिती अशी आहे की तुम्ही प्रधानमंत्री झाले आणि हे लोकांना सहन होत नाहीये. आता काय आहे, यांना सहन होत नाहीये. मोदींनी लोकशाही पाळली असती, प्रॉमिसेस उतरवले असते प्रत्यक्षात, तर मोदीजी आता बहुमताने निवडून आले असते. हे सगळे वस्तुस्थिती स्वीकारत नाहीत की देश बळकट होतोय, देश प्रगती करतोय. बघा, सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. डॉलर, पाऊंड एकदम स्काय हाय गेले आणि रुपया एकदम बॉटमला गेलेला आहे. 100च्या वर आज पाऊंडची किंमत आहे आणि डॉलर पण तसाच पुढे पुढे जातोय. अनएम्प्लॉयमेंट झालेली आहे. चायनाने आपली कितीतरी 1000 स्क्वेअर किलोमीटर जमीन घेऊन टाकलेली आहे आणि म्हणतात देश बळकट झाला आहे म्हणून.
यांना तुरडाळ 1 रुपये किलो, कांदे फुकट पाहिजेत. किती मूर्ख आहे हा अंधभक्त पोस्ट तयार करणारा. तुम्ही भ्रष्टाचार बंद करणार आणि या लोकांना असे सकारात्मक बदल नको आहेत. भ्रष्टाचार मोदी बंद करतायत की भ्रष्टाचारांना पदोन्नती देत आहेत? काय मूर्ख आहेत. लोकांना फुकट खायची सवय लागली आहे. आपला इतिहास याला साक्ष आहे. याला साक्ष आहे. मनुवादी जे आहेत ते फुकटच खातात गोरगरिबांच्या कष्टावर. तुमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, धर्मग्रंथांमध्ये. कोणी स्वतःला बदलणार नाही, पण देश बदलला पाहिजे हे नक्की वाटते. 50,000चा स्मार्टफोन वापरणार, 3G 4G 5G पॅकेज वापरणार आणि बोलणार काय मोदी सरकारमध्ये काय खरं नाही, किती महागाई आहे. आता त्या फॅसिलिटीज आल्या आहेत, मोदी पण तर वापरतातच ना. मोदी 1 लाखाचा कोट घालतात, 1 लाखाचा पेन, 10 लाखाचा कोट, 1 लाखाचा पेन, 2-3 लाखाचा गॉगल, 50,000 रुपये किलोचे मशरूम खातात म्हणे, 8,500 कोटीचं प्लेन वापरतात. तर तुम्ही लोकांना 2G 3Gवरनं काय बोलताय? आणि 299 रुपयाचा 3G पॅकेज लागतो आणि तुरडाळ कांदा फुकट पाहिजे. फुकट कोणालाच नाही पाहिजे राजा किंवा राणी, जिने कोणी तयार केलं असेल. कोणालाच फुकट नको आहे. पण तुम्ही प्रॉमिस काय केलं आणि होतं काय याचा डिफरन्स लोक तुम्हाला दाखवून देत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे इंडिकेटर लागत आहेत. रस्त्यावर पान खाऊन थुंकणारा, सार्वजनिक नळावर पाणी फुकट घालवणारा, नेहमी सिग्नल तोडणारा विचारतो आजचे दिन कधी येणार. आजचे दिन कधी येणार मी सुद्धा विचारतो. मी पान तुंकत नाही, मी सार्वजनिक नळावर पाणी फुकट घालत नाही, मी नेहमी सिग्नल तोडत नाही. माझा प्रश्न आहे आजचे दिन कधी येणार. लक्षात घ्या. अशी आपली जनता आहे साहेब. तुम्ही जगातल्या 10 नामवंत आणि प्रतिभावान व्यक्तींमध्ये समाविष्ट आहात. हर हर मोदी, घर घर मोदी. तुम्ही या वयात आराम करायला पाहिजे, तर तुम्ही 16 तास काम करता. तरुणांनी काम करायला पाहिजे, तर ते आरामात मोदींनी अग्निवीर का सुरू केली? मोदी रोजंदारी का देत नाहीत? आणि स्वतः रिटायर व्हायला पाहिजे. आता 70+ झाले आहेत, 73 आहेत, 73 आणि हाफ आहेत मोदी आता. तुमच्या कामाची त्यामागे इथे काही किंमत नाही. तुम्ही जगाचं नेतृत्व कराल असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. असे मोदीजी टेलिप्रॉम्प्टरशिवाय मोदीजींना बोलता सुद्धा येत नाही आणि मोदी जगाचं नेतृत्व करतील. पण या देशातील जनतेला त्याची काय किंमत? मोदीजी, मला तुमच्याबद्दल खूप आदर होता, आहे आणि नेहमी राहणार. अंधभक्त आहेत, त्यांना राहणारच. काहींना हे पटणार नाही, पण मला त्याचे वावगे नाही. वैचारिक दरिद्री का श्रीमंती हे काळच ठरवेल. दुर्दैव हे आहे की निम्मे लोक हे फॉरवर्ड देखील करणार नाहीत. मी व्हिडिओज करून टाकलाय. तर अंधभक्त किती एज्युकेटेड असले, मग ते मोदींचे असोत की अरविंद केजरीवालांचे असोत की राहुल गांधींचे असोत की उद्धव ठाकरेंचे असोत की प्रकाश आंबेडकरांचे वंचितचे अंधभक्त असोत, हे सहजासहजी बदलत नाहीत. त्यांना कितीही सत्य समोर आणून दाखवलं तरी ते त्यांच्या डोक्यात घुसत नाही, कारण त्यांनी डीप इनसाइड देअर माइंड एक ठसा उमटवून घेतलेला असतो. दगडावरची रेख करून घेतलेली असते छिन्नी आणि हातोडीने, की हेच सत्य आहे. आणि प्रत्यक्षात ते सत्यापासून फार विपरीत असतं, परंतु आपण त्यांना सांगून फार उपयोग होत नाही, कारण ते इतकं डीप कोरलं गेलेलं असतं त्यांच्या मनावर की मोदीही भगवान आहे. त्यांचा एक तो जो BJPचा अध्यक्ष आहे नड्डा, तो म्हणला की ये सुरों के भी भगवान आहे, सुरों के भी नेता आहे. म्हणजे देवांचे सुद्धा हे राजे आहेत मोदी. जनतेचे तर आहेत, पण देवांचे देखील आहेत. असले अंधभक्त लोक आहेत. हे कसे बदलणार हे? तर ही वैचारिक गुलामगिरी, वैचारिक लाचारी ही घालवायची असेल तर आपल्याला अंधभक्त तयार होऊ नयेत. याची फॅक्टरी कुठे आहे? तर व्हॉट्सअपच्या पोस्ट, घराघरामध्ये चालणाऱ्या त्या बैठकी, सत्संगा, RSSच्या शाखा ह्या आणि शाळांमधून सुद्धा या गोष्टी दिल्या जातात. सामाजिक काही वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून या चुकीच्या गोष्टी मानसिक गुलामगिरी करणाऱ्या दिल्या जातात. आणि त्याच्यातून मग कोणी सायंटिस्ट होतो, तो इस्रोचा चीफ होतो, तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रोफेसर होतो, पण तरीसुद्धा तो वैचारिकदृष्ट्या मागासलेलाच असतो. रॅशनलिझम, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग, विवेकवाद जो आहे हा त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही, ते अवगत करून घेत नाहीत. त्यामुळे ते मरेपर्यंत अशाच भ्रमामध्ये ते जगतात. आणि यांचा समाजामध्ये जे काही बोलायला निघाले की ते अशाच अंधश्रद्धा पसरवणारच बोलतात आणि त्याचा समाजावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून रॅशनलिझम डेव्हलप होणं ते घरात, समाजात, प्रसारमाध्यमांमधून आणि शाळेमध्ये हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.